भीमराव, हा काय असभ्यपणा आहे सर? हा उद्धटपणा नाहीये, गर्व आहे मला माझ्या जातीचा. गर्व आहे की मी जो आहे तो आहे. गर्व असेल या गोष्टीचा की क्षणिक फायद्यासाठी मी कधी आपली ओळख लपवली नाही. शिक्षण प्राप्तीसाठी तर अजिबात नाही. यासाठी माफ करा सर. माझ्या गुरूंचा सिलेबस संपला आहे इतक्या लवकर. काही हरकत नाही, शिकून घेईल कुठून ना कुठून. फक्त एक गोष्ट सांगतोय सर, उद्याही ह्याच वेळेवर कॉलेजात येईन. मग ह्यांनी मला शिकवलं किंवा नाही शिकवलं, आता बघाल सर. एक दिवस माझ्या जातीच्या मुलांना शिक्षणासाठी माझ्या इतका संघर्ष नाही करावा लागला. पण आता तुम्ही सगळे विचार करा. तुमच्यासारख्या दिसणाऱ्या, तुमच्यासारख्या हसणाऱ्या, रडणाऱ्या माणसांची इतकी घृणा का? भीमराव जे म्हणाला त्या गोष्टीवर तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे. बरं होईल आई. काय चाललंय इथं बघ. काय झालं जिजाबाई? बघ तुझी सून पडली आहे, ती इतकी त्रासात आहे आणि तू बाहेर गप्पा मारतेस. सुनेची वाईट सेवा कर. अरे आम्ही दोघे आहोत ना, मग तुम्ही आत्यांना का त्रास देताय? तुम्ही दोघी सासूची काळजी घ्या. म्हातारी घरची कामं करेल. आदराने बोल. तू मला शिस्त शिकवणार? तुझं अख्खं आयुष्य सासर सोडून इथे राहतेस, मग ही कुठची शिस्त आहे? तुम्हाला काय करायचंय? मला करायचं आहे. हे बघा, तुम्ही आमच्या आत्यांशी असं नाही वागू शकत. हे बघ रामा, आत्यांनी काहीतरी विचारलंय, मी त्याचं उत्तर देतेय. मला करायचं आहे. जर तू या घरात राहिली नसतीस तर रामजी आणि जिजाबाईचे संबंध चांगले असते. रामजींना आपल्या पत्नींबद्दल बेजबाबदार तू बनवलंयस. या घरात जे जे वाईट होतंय ते सगळं तुझ्यामुळे होतंय. आणि हे रमा आणि भीम कोणाचंच ऐकत नाहीत, तेही तुझ्यामुळे. जिजाबाईच्या बर्बाद आयुष्याला जबाबदार तू आहेस. काय माहित, भीमाबाईलाही तूच मारला असशील. सगुणाबाई! जेव्हापासून आलीयस तेव्हापासून सांगतीये की पाहुणी आहेस तू, तर पाहुणी सारखीच राहा. माझ्या सुनांचा आणि या घराचा तमाशा करू नकोस.
आपल्या मर्यादेत राहा. तुम्ही म्हाताऱ्या आहात. मला असं करायला नको हवं होतं, पण हे सगळं करायला तुम्ही मला भाग पाडलं. वाटतंय आता तुला अजून समजवण्याची गरज पडणार नाही. आता कळेल तुला. अगं अगं पडून राहा, पडून राहा. तुम्ही आराम करा आई. लक्ष्मी, तू बाहेर जा. वहिनी, या थोबाडीचा बदला मी घेऊनच राहणार. जिजाबाई, प्रत्येक गोष्टीचा हिशोब असं लगेच करू नये. या विषयाला मी इतकं मोठं करेन, इतकं मोठं करेन की पहिल्यांदा पूर्ण घरातले तुझ्या समोर झुकतील. आता धावते. आत्या, तुम्ही शांत व्हा ना. फालतू बोलते ही बाई. माझं आणि भीमाबाईचं नातं तिला काय ठाव होतं. आजही लोक माझ्या आणि भीमाबाईच्या नात्याचं उदाहरण देतात. समधे म्हणतात की ननंद भावजायचं असं नातं आजपर्यंत पाहिलं नाही. आणि ही बाई बोलतेय की मी 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 भीमाबाईला मारलं. नका रडू. तुम्हाला माहिती आहे ना त्या काय पण बोलतात. जेव्हा आल्यात तेव्हापासून उलट सुलट बोलत असतात. शांत व्हा ना तुम्ही. त्यांना काय माहिती तुमच्या नाहीच्या नात्याबद्दल. आणि माहीत जरी असेल तरी ती का दाखवेल की माझ्या आईचं आणि तुमचं नातं खरंच छान होतं. भीमभाऊ, तुम्ही समजवा ना आत्याला. आत्या, तुम्ही रडू नका. सांगा मला काय झालंय. मी म्हणते की मी भीमाबाईला मारून टाकलं. काय? भाई, याच गोष्टीवर वाद झाला आणि आत्यानी त्यांना थोबाडीत मारली. असं बोलली तर मी तिला अजून मारेन भीम. असं का? पर तुम्हाला आधी या थोबाडीचा हिशोब द्यावा लागल. आणि हिशोब हा आहे ताई की या समद्यांसमोर माझ्या वहिनीशी माफी मागाल तुम्ही. नाही, मी माफी मागणार नाही. जाऊ दे, असू दे ना जिजाबाई. नाही वहिनी, यांना माफी तर मागावीच लागल. मी माफी अजिबात मागणार नाही. मग ठीक आहे, मी पण इथून आज जाणार नाही जवळ तुम्ही माफी मागत नाही. आत्या, तुम्ही आज चला. उठा, चला आज जाऊयात. चला. थांब भीम. सगळे म्हणतात प्रत्येक गोष्टीत तू निर्णय करतोस. आता काय झालं? आत निघालास ते? आत ह्यामुळे जातोय कारण मला नाही वाटत आता मी काही बोललं पाहिजे. याचा अर्थ हा आहे की तू आपल्या आत्याच्या बाजूने आहेस. हो, मी आहे आत्याच्या बाजूने आणि माझी आत्याच बरोबर असेल. बरोबरच असेल काय?
आत्याच बरोबर आहे. आज चला आत्या. रमा, आत्याला घेऊन ये. आत्या तुम्ही आज चला. जिजाबाई काय नाटक आहे? आज चल. नाटक म्या नाही, तुमची बहीण करतीये. त्यांना सांगा माफी मागायला, म्हणजे विषय संपेल. मी माफी मागणार नाही. मग ज्याला जे करायचंय ते करू दे. हे घ्या, तुम्ही हे जेवण करून घ्या आणि अभ्यास करा. बाकीच्यांना जे करायचं ते करू दे, मी बघते. आणि मी काही बी खाणार नाहीये. आता हे न खाण्याचं नवीन नाटक सुरू केलंयस. हो, नाटक तर नाटकच. जर माझी नणंद जेवली नाही तर मी सुद्धा जेवणार नाही. ज्यांना खायचंय ते खातील, ज्यांना नाही खायचंय ते नाही खातील. मी खाणार, इथेच खाणार आणि सगळ्यांसमोर खाणार. जा लक्ष्मी, जेवण घेऊन ये माझ्यासाठी. आत्या, आतमध्ये येऊन जेवून घ्या ना. आणि आई, तुम्ही सोडून द्या ना हट्ट. आतमध्ये येऊन काहीतरी खाऊन घ्या ना. रमा, लक्ष्मी, हा विषय दोन मोठ्या लोकांमधला आहे. कोणाची बाजू न घेता तुम्ही या सगळ्यापासून वेगळ्या राहिलात तर बरं होईल. माझ्यामुळे मेली आहे ना भीमाबाई. ही बाई दादा इथे हे सगळं येऊन बोलतेय. भीमाबाईला मी मारलंय. मी इथेच बसून खाईन. लक्ष्मी, जा माझ्यासाठी जेवण घेऊन ये. जनार्दन, चोखू, नटवर, हे कमालीचं घर आहे ना. एक म्हणतीये नाही जेवणार आणि एक म्हणते जेवणार. आणि हा भीम जर आपलं घर नाही सुधारू शकत आणि समाज, जात आणि जग सुधारण्याच्या गोष्टी करतोय. अरे हे तर पण बघा, इथं एवढी मोठी समस्या समोर आहे आणि तो भीमराव तो घरामध्ये बसला जाऊन. अरे हेच तर आपल्याला समजून घ्यायचं आहे की ह्यो भीम कोणाच्याच कामाला येणार नाही आणि ह्याचे विचार बी कामाला येणार नाहीत. आता बघा की, आता त्यो जसा हितनं गायब आहे ना, तसंच एखाद्याच्या आयुष्यात जर समस्या आली का नाही तर ह्यो गायबच राहणार. आत्या, बघा बघा ताई, जेवण आलंय तुमचं. अजून काही मागवू तुमच्यासाठी? काही एवढ्यात होईल? काय देणं तर माझ्या वाट्याचं आणि माझ्या वहिनीच्या वाट्याचं दोघींचं खाल्लं पाहिजे तुम्ही. अगं मीराबाई आहे ही, सगळ्यांचा हक्क हिरावून घेते तर जेवण का नाही खाईल. अगं मीराबाई आहे ही, सगळ्यांचा हक्क हिरावून घेते तर जेवण का नाही खाईल. हो, खाईन मी. मी या सगळ्यांचा हक्क खाणार. मी वाईट आहे ना? लई वाईट आहे मी. नाही आत्या, तुम्ही वाईट नाही आहात. तुम्ही अजिबात वाईट नाही आहात आत्या. आता तू आलायस तर सिद्ध कर. मी वाईट आहे, जिजाबाई वाईट आहे, पूर्ण जग वाईट आहे. हो भीम, सिद्ध कर. मी हे पत्र तुला देतोय. यात लिहिलंय की तू कोणा इतर कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेऊ शकतोस. कोणत्याही कॉलेजमध्ये जाशील, फक्त तिथे स्वतःची जात सांगू नकोस भीमराव. आज
कॉलेजात मला एक चिठ्ठी दिली आहे आणि सांगितलं की मी कॉलेज सोडून निघून जावं, कुठल्या तरी नवीन जागी जाऊन माझी जात लपवून शिक्षण घ्यावं. जेव्हा हे सगळं मला सांगत होते प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसमध्ये, तेव्हा नरोत्तम जोशी, काही गुरुजी एका बाजूला होते आणि मी दुसऱ्या बाजूला अगदी एकटा उभा होतो. पण एका क्षणासाठीही मी कमकुवत ठरलो नाही, कारण मला माहिती होतं संध्याकाळी जेव्हा मी परत चाळीत येईन तेव्हा माझ्याबरोबर माझे लोक असतील. भलेही ते माझ्याशी सहमत असतील किंवा नसतील, त्यांना मी आवडत असेल किंवा नसेल, माझा तिरस्कार करत असतील, पण माझी घृणा करत नसतील. जसं मला वाटतं तुम्हा सगळ्यांमध्ये मला विश्वास आहे सगळ्यांना तसंच वाटत असेल. आणि म्हणूनच मला असं वाटतं आपली ही एकीची ताकद कधी संपायला नको. आपली ही ताकद वाचवण्यासाठी विनाकारण माफी मागावी लागली तरी चालेल. मग पर्वतासारख्या गोष्टीला राई समजून सर्व गोष्टी शांत का कराव्या लागेना? किंवा मग आपल्या या शक्तीची रक्षा करण्यासाठी कोणाला आपला हट्ट का सोडावा लागेना? खाऊन घ्या. हेवे दावे, भांडण तंटे हे सगळं तर चालूच राहील. आत्याच्या वतीने मी तुमची माफी मागतो. ऐकलं होतं आत्याचं भीमवर खूप प्रेम आहे आणि दरवेळेस त्याची साथही देते. आपल्या सगळ्यांच्या शक्तीला वाचवण्याची गोष्ट जी भीम सांगतोय त्याची साथ तर आत्या देतच नाहीये. जिजाबाई, आपल्या ताईंना सांगा माफी मागा, नाहीतर भीमाच्या भाषणाचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. सगुणाबाई, जिजाबाईंनी एक गोष्ट चांगली केली. आमच्या खोट्या तक्रारी बरोबरच आमच्याबद्दल एक सत्य तुम्हाला सांगितलं. हो, हे खरं आहे की मी माझ्या भीमवर खूप प्रेम करते. भीम जे सांगल ते मी करल आणि भीमसाठी मी काहीही करल. मी नेहमीच भीम सोबत उभी राहीन. सगुणाबाई, मला माफ करून द्या. आणि जेवून घ्या तुम्ही.